नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये घरात भाजीला काही नसताना आपण कोणती भाजी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं, 1 चमचा मीठ घेतलं आहे। यामध्ये आपण पाऊण चमचा हळद घालून घेणार आहे, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर कापून ती यात घालून घ्यायची आपल्याला, आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि हे आपल्याला सर्व चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं। थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं हे सॉफ्ट बॅटर याचं बनवून घ्यायचं आहे। हे चमच्याने छान असं हलवून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये पिठाच्या गिठळ्या नाही राहिल्या पाहिजे, म्हणून हे व्यवस्थित आपण फेटून घ्यायचं आहे। आता बघू शकता तुम्ही, मी व्यवस्थित फेटून घेतले। याच्यावर आपल्याला झाकण ठेवून हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि मसाला करायला घेऊया। इथे मी 2 कांदे ठेचून घेतले, फोडून अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले, 1 गड्डा लसूण घेतलाय आणि 1 टोमॅटो घेतले। आता हे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे, मस्त आलटून पालटून। आता हे सर्व भाजून झालेत, आपण साईडला हे काढून घेऊया। आणि इथे याच गॅसवर मी एक कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलंय, 10-12 मिरच्या घातल्यात। मिरच्या चांगल्या भाजल्या, मग यामध्ये आपल्याला धने, खडे मसाला आणि तेजपत्ता घालून घ्यायचा, तो पण आपल्याला छान भाजून घ्यायचं। जे खोबरं किसून घेतले मी, यात थोडी अद्रक घालून घेतली, लसूण खोबरं सगळं व्यवस्थित साफ करून यामध्ये घालून घ्यायचं आहे। ते थोडीशी कोथिंबीर पण मी यात घातली। आता हे परत यामध्ये आपण ते कांदे जे भाजून घेतले ते यात घालून घ्यायचे, फोडून असे छान वेगळ्या करायचे त्याच्या पाकळ्या कांद्याच्या। आधी छान आपण हे पुन्हा एकदा भाजून घ्यायचे कढईमध्ये। भाजत आल्यावर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचे आणि थोडीशी चिमूटभर हळद घालायची, कारण आपल्या भाजीला मग हळदीमुळे कलर पण छान येईल। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। बघू शकताय तुम्ही, मसाला आपला छान भाजला गेला आहे। आता तो मी एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवणार आहे। बघू शकता मी ताटात काढून घेतलं आहे। आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले, 10-12 कढीपत्त्याची पानं घालून घेतली, 1 जो टोमॅटो आपण भाजून घेतला आहे तो छान स्मॅश करून तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये। बघू शकताय तुम्ही, हा टोमॅटो छान असा मी हे केलं आहे, स्मॅश केलं आहे। आता याच्यात थोडंसं अजून मीठ घालून तर अजून मऊसर होईपर्यंत त्या टोमॅटोला तेलात परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी वाटून घेतलेला मसाला घालणार आहे। मसाला पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला परतत राहायचा। तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप तेल सुटत आले आणि त्याचा सुगंधही छान येतो आहे। यावर आता आपण थोडा वेळ झाकण ठेवूया आणि 10 मिनटं झाले, झाकण काढून घेतले। बघू शकता मसाला किती छान भाजला गेला आहे, आपला छान परतला गेला आहे मसाला आपला। आता यामध्ये जे मिक्सरचं भांड्यात धुवून मी ते पाणी यात घालून घेतलं आहे आणि पुन्हा याला चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे। आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची। उकळी छान आली, बघू शकताय। आता जे बॅटर तयार करून घेतले त्याची छोटी छोटी भजी आपण याच्यात घालून घ्यायची, अशी वेगळ्या ठिकाणाला टाकायची, म्हणजे भजी एकमेकाला चिटकणार नाही। आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया। बघू शकताय भजी कशी तरंगून वरती आले, म्हणजे ती शिजल्या गेली व्यवस्थित। आता आपली भाजी खूप छान चवीला लागते, तुम्ही भातावर, भाकरीवर कशाबरोबर पण खाऊ शकता। आता ही भाजी आपण बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।